वैष्णवी आगवणीने गळफास घेतलेल्या पंख्याचीही फॉरेन्सिक चाचणी होणार। गळफास घेतलेला पंखा किती वजन पेलू शकतो याची चाचणी केली जाणार। एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 7% वाढ। या वर्षापासून 53% महागाई भत्ता जाहीर होणार। सोलापुरात मान्सूनपूर्व पावसामुळे 4000 हेक्टर तर जालन्यामध्ये 1879 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। 33 घरांची पडझड तर 122 जनावरं सुद्धा दगावली। ईशान्य भारताला पावसाचा जबर तडाखा। मणिपूरच्या इम्फाळमध्ये जनजीवन विस्कळीत। सिक्कीममध्ये संपूर्ण लष्करी तळ दरडीखाली। आतापर्यंत 37 जणांचा मृत्यू, 3 लष्करी जवानांचा समावेश, 9 अद्याप बेपत्ता। देशात कोरोनाचे 4026 सक्रिय रुग्ण तर महाराष्ट्रामधला आकडा 464 वर। जानेवारीपासून 38 जणांचा कोरोनामुळे बळी। महाराष्ट्रामधील सर्वाधिक 10 जणांचा समावेश। कर्नाटकच्या विजयपुरातील कॅनरा बँकेत देशातला सगळ्यात मोठा दरोडा। बनावट चावीद्वारे बँकेतील तब्बल 52 किलो सोनं चोरट्यांकडून लंपास। चोरीनंतर लॉकरमध्ये काळी बाहुली ठेवली। ट्रम्प यांनी इशारा दिल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सरेंडर केलं। काँग्रेस पक्ष कधीही सरेंडर झालेला नाही। भारत पाक युद्धविरामावरून राहुल गांधींची खोचक टीका। पंतप्रधान मोदी 6 जूनला काश्मीरच्या दौऱ्यावर। कटरामध्ये पंतप्रधानांची रॅली होणार। पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच मोदी काश्मीरमध्ये जाणार। पाकने सांगितलं होतं 48 तासात भारताला गुडघ्यावर आणू, मात्र भारताने 8 तासात पाकिस्तानला गुडघ्यावर आणलं। सीडीएस अनिल चौहान यांचं विधान। पाकिस्तानमध्ये भारताच्या आणखी एका शत्रूचा अंत। जैश ए मोहम्मदचा कुख्यात दहशतवादी मौलाना अब्दुल अजीजचा रहस्यमयरित्या मृत्यू। पाकिस्तानमध्ये आतापर्यंत 15हून अधिक दहशतवादी अज्ञात हल्ल्यामध्ये ठार। इंडिगो एअरलाइन्सचा तुर्की एअरलाइन्स सोबत विमानांचा करार रद्द। भारत सरकारच्या इशाऱ्यानंतर इंडिगोचा मोठा निर्णय। इंडिगो आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी एअरबेसकडून 30A 350 विमानं खरेदी करणार। युक्रेनचा रशियावर पुन्हा हल्ला। युक्रेनच्या गुप्तचर यंत्रणेनं घडवलेल्या स्फोटात क्रिमिया पुलाचा भाग उद्ध्वस्त। क्रिमियातील पुलावरून रशिया युक्रेनमध्ये सैन्याला रसद पुरवायचा। थोड्याच वेळामध्ये बेंगळुरू आणि पंजाबमध्ये आयपीएलचा महामुकाबला। अहमदाबादच्या मैदानावर नाणेफेकीचा कौल महत्वाचा। आयपीएलला आज मिळणार नवा चॅम्पियन।